नमस्कार, ज्योतिर्न्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या गव्हाच्या कुरडया बनवून घेतल्या। तर ह्या कुरडया बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, कोणालाही सहज बनवता येईल। अगदी मोकळे मोकळे तार असलेले आणि पांढरी शुभ्र कुरडई अशा मी तयार करून घेतलेल्या आहेत। अशा कुरडया एकदाच तयार करा आणि वर्ष 2 वर्ष वापरल्या तरी अजिबात खराब होत नाही आणि तेलात टाकल्यावर तर दुप्पट चौपट फुलतात। खायला तर एवढ्या चविष्ट लागतात ना, तोंडात टाकल्याबरोबर विरघळते। तर अशा ह्या कुरडया तयार करण्यासाठी गहू भिजवण्यापासून तर कुरडई तयार करेपर्यंत अशी संपूर्ण माहिती आणि छोट्या छोट्या टिप्ससह हा व्हिडिओ तयार केलेला आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला आज गव्हाची कुरडई बनवायची आहे। त्याच्यासाठी मी इथे 3 किलो गहू घेतलेला आहे। तर हा गहू आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, नंतर भरपूर पाणी टाकून भिजवून ठेवायचा आहे। 2 दिवस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। गहू चांगला हाताने चोडून पाणी काढून घ्यायचं, परत त्याच्यात जास्त प्रमाणात पाणी टाकून झाकून ठेवायचा। असं आपल्याला 2 दिवस करायचं आहे। आणि तिसऱ्या दिवशी या गव्हामध्ये आपल्याला छोटा एक तुरटीचा खडा किंवा पावडर असेल तर छोटा चमचाभर पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित हाताने कालवून रात्रभर असा झाकून ठेवायचा आहे। असं केल्याने तिसऱ्या दिवशी जो गहू फुगतो आणि त्याला ताम येते तर ती पाण्याद्वारे अशी संपूर्ण वरती येते आणि अलगद निघते। तर अशा पद्धतीने 3 ते 4 दिवसात गहू हा फुगतो। थंडीच्या दिवसात 4 दिवस लागतात आणि आता उन्हाळा आहे म्हणून 3 दिवसात गहू तयार होतात। हाताने असं दाबून बघितलं तर चीक बाहेर निघतो, म्हणजे आता आपला गहू तयार झालेला आहे। आता गव्हांमधलं ते पाणी काढून घेतलं, गहू स्वच्छ धुवून घेतला आणि मिक्सरमध्येच मी हा गहू दळून घेणार आहे। त्याच्यासाठी ही तयारी करायची आहे। तर सुरुवातीला ही जी पुरणची चाळणी आहे तिच्याने मी गहू हे गाळून घेणार आहे। नंतर मोठं पातेलं किंवा मोठ्या भांड्यामध्ये असं अर्ध भरून पाणी घ्यायचं, लगेच त्याच्यामध्ये आपल्याला तो कोंडा धुवायचा आहे। अशा पद्धतीने 2 पाण्याने गहू आपल्याला धुवायचे आहेत। हे गहू दळण्यासाठी तुम्हाला जर गिरणीची सोय असेल तर गिरणीतून दळा, नाहीतर मग असं थोडं थोडं करून मिक्सरमधून दळलं तरी चालेल। तर मिक्सरचं 2 नंबरचं भांडं मी इथे घेतलेलं आहे। त्याच्यात अर्धा गहू घ्यायचा आणि त्याच्यात परत चांगलं पाणी टाकायचं। पाण्यामुळे गहू लवकर दळला जातो आणि चीक निघायला देखील मदत होते। आता हे मिक्सरचं बटन 1 नंबरवर असं फिरवायचं, लगेच बंद करायचं, फिरवायचं, लगेच बंद करायचं। असं एक वेळेस चेक करून बघायचं दळला गेला आहे का असं। तर इथे गहू थोडासा जाड वाटतोय म्हणून मी परत एक वेळेस मिक्सर चालू केलं आणि कोंडा होईपर्यंत हा गहू दळून घेतला। तर आता मस्त बारीक असा गहू दळला गेलेला आहे। आता लगेचच ह्या गव्हाची पुढची स्टेप मी तुम्हाला सांगते। तर हा जो दळलेला गहू आहे तो लगेचच अशा पद्धतीने चाळणीमध्ये टाकायचा आणि चमच्याने असा चाळणीवर फिरवायचा, म्हणजे खाली चीक गळेल आणि वरती कोंडा राहील। नंतर असा हाताने चांगला असा थोडासा पिळून घ्यायचा आणि ह्या पाण्यामध्ये टाकायचा। अशाच पद्धतीने थोडे थोडे करत मी संपूर्ण गहू हे मिक्सरमध्ये दळून घेतले। संपूर्ण 3 किलो गहू मी अशाच पद्धतीने दळून घेतले आणि चाळणीने गाळून घेतले। आता इथे आपली चीक काढण्याची पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे आणि त्यापासून एवढा मोठं पातेलभर चीक तयार झालेला आहे। आता हा चीक बाजूला ठेवायचा आणि ही आपली दुसरी स्टेप। आता ह्या भांड्यामधून आपण कोंडा काढू, तर बाजूला आपल्याला परत पाण्याचं भांडं घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात लगेच कोंडा टाकता येतो। तर हाताने असा चांगला चोडायचा, म्हणजे त्याच्यामधला चीक चांगला निघतो। आता तुम्ही बघू शकता मी हातांनी हा कोंडा चांगला असा पिळते, तर हाताला अजिबात ताम लागत नाहीये, कारण आपण गहू भिजवताना तुरटीचा वापर केलेला होता, म्हणून ताम ही सर्व पाण्याद्वारे निघून जाते आणि गहू पिळायला आपल्याला चांगलं सोपं जातं। तर अशा पद्धतीने हा कोंडा पिळून पिळून परत आता ह्या टपामध्ये मी टाकते, कारण त्याच्यामध्ये जर थोडाफार चीक असेल तर तो देखील निघतो। सारख्याच पद्धतीने दुसऱ्या पाण्यातून टाकून तिसऱ्या पाण्यात मी व्यवस्थित असा संपूर्ण चीक हा काढून घेतलेला आहे। कोंडा मस्त असा पिळून पिळून काढून घेतलेला आहे। इथे मला 3 किलोच्या कुरडया बनवायच्या होत्या, म्हणून मी मोठमोठ्या भांड्यांचा वापर केलेला आहे आणि चीक तयार करण्यासाठी थोडा जास्त वेळ देखील लागतोय। पण तुम्हाला जर थोड्या थोड्या करायच्या असतील तर 1 किलो 2 किलो गव्हाचा देखील तुम्ही याच पद्धतीने चीक तयार करू शकता। मी इथे 3 किलोचा असा एकूण एवढा कोंडा हा चीक 2 भांड्यांमध्ये एकत्र काढून घेतलेला आहे आणि या चिकाची आपल्याला एक अजून तिसरी स्टेप करायची आहे, ती अगदी महत्त्वाची आहे। आता फक्त आपल्याला एखादा असा मोठा डब्बा किंवा भांडं घ्यायचं आहे आणि त्याला असं कॉटनचा
कापड किंवा बारीक फोडणी असं बांधून घ्यायचं आणि ते आपल्याला चीक वस्त्रगाळ करायचं आहे. कारण हा चीक आपण चाळणीने गाळून घेतलेला आहे तरी देखील त्याच्यात पिवळसरपणा असतो आणि बारीक ताम असली तर असं वस्त्रगाळ केल्यामुळे ती निघते आणि कुरडया आणखीनच पांढऱ्या शुभ्र येतात. म्हणून आपल्याला ही प्रोसेस करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी डब्याला व्यवस्थित रुमाल मस्त पॅक बांधून घेतला आणि असा ग्लासने चीक थोडा थोडा टाकायचा आणि हात अलगद फिरवायचा म्हणजे चीक व्यवस्थित गळेल आणि वरती ताम राहील. तर अशा पद्धतीने संपूर्ण चीक मी गाळून घेतला आणि हा ताम एका ताटामध्ये काढून घेतला. तर बघू शकता किती ताम निघालेला आहे. पहिला चीक तयार झाल्यावर आपल्याला वाटतं चीक पांढरा शुभ्र आहे तर गाळायची गरज नाही, पण बघितलं ना किती ताम निघाला. तर चीक तयार होईपर्यंत ह्या संपूर्ण प्रोसेस आपण जर केल्या तर आपल्या देखील कुरडया अगदी पांढऱ्या शुभ्र येतील. तर हा चीक मी साधारण 1 ते 1.5 तास असा झाकून ठेवलेला होता. तर संपूर्ण पाणी आता हे वरती आलेलं आहे. तर सुरुवातीचं हे पाणी आपल्याला आता काढून घ्यायचं आहे, कारण कोंडा काढताना आपण जास्त पाण्याचा वापर केला होता आणि हे वरचं पाणी पिवळं असतं. ते असं वरच्यावर काढल्यावर खाली चांगला चीक बसलेला असतो. तर हा चीक हाताने असा पूर्ण फोडून घ्यायचा आणि परत त्याच्यात पाणी टाकायचं म्हणजे चिकाचं 1 तासानंतर आपण पाणी काढलं आणि रात्रभर मध्ये अजून दुसरं पाणी निघेल म्हणून रात्रभर डबा असाच झाकून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तर पिवळं आणि फेसाळयुक्त असं पाणी वरती आलेलं आहे. आणि हे पाणी आपल्याला जेवढं काढता येईल तेवढं आता हे काढून घ्यायचं आहे. खाली चीक बसलेला असतो तर हे पाणी पिवळं पिवळं संपूर्ण काढायचं आहे. तर बघू शकता आता कसा मस्त पांढरा शुभ्र आणि कडक असा चीक तयार झालेला आहे. तर हा चीक चांगला आता फोडून घ्यायचा. आता याच्यापासून आपण कुरडया तयार करू शकतो. आता हा संपूर्ण चीक व्यवस्थित फोडून घेतल्यावर तो मी काढून घेतला पातेल्यामध्ये म्हणजे अंदाज येतो. तर मी हे जे पातेलं आहे तो भरून मी गहू टाकलेले होते म्हणजे 3 किलो. तर 3 किलो गव्हापासून माझा इथे 2.5 ते पावणे 3 लिटर चीक तयार झालेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर आता ह्या संपूर्ण चिकाच्या आपल्याला एकाच वेळेस कुरडया करायच्या नाही आहेत. तर मी फक्त 1 लिटर चिकाच्या कुरडया तयार करणार आहे. म्हणून मी 1 लिटर चीक हा मोजून घेतला. तर जेवढा चीक होता तेवढंच पाणी इथे आपल्याला गरम करायला घ्यायचं आहे. सुरुवातीला एवढं पाणी गरम करायला ठेवायचं आणि बाजूला देखील थोडंसं गरम पाणी करून ठेवायचं. जर गहू जुना असला तर थोडंफार पाणी लागू शकतं, मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर पाणी उकळतंय तोपर्यंत ही तयारी करून ठेवायची. तर चिकामध्ये फक्त मीठ लागणार आहे म्हणून मीठ, हा साचा आणि लाटणं किंवा तुमच्याकडे असा घोट्या असेल तर तो काढून ठेवायचा. तर मी इथे हे सगळं साहित्य आधी सुरुवातीला काढून घेतलेलं आहे आणि गरम गरमच पिठाच्या आपल्याला कुरडया बनवायच्या असतात म्हणून संपूर्ण तयारी ही करून घ्यायची. आता इकडे पाण्याला देखील उकळी आलेली आहे. या पाण्याला जास्त खळखळ देखील उकळी नको यायला, फक्त वाफ निघेल इथपर्यंत पाणी गरम करायचं. जास्त पाणी जर कडक उकळलं तर चीक टाकल्याबरोबर गोळा तयार होतो, म्हणून असं वाफ येईपर्यंतच पाणी गरम करायचं आणि चवीसाठी मीठ टाकायचं. आता मी 1 लिटर चिकासाठी इथे 1 चमचाच मीठ वापरलेलं आहे, कारण हे वाळवणीचे पदार्थ जुने झाल्यावर अजून खारट होतात म्हणून मीठ हे बेताचंच टाकायचं. आता मीठ टाकल्यावर पाणी व्यवस्थित कालवून घेतलं. आता लगेचच या पाण्यामध्ये आपल्याला हे चीक टाकायचं आहे आणि ही प्रोसेस जरा फास्ट करायची आहे. त्याच्यासाठी एका हातात असं चीक घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने किंवा घोट्याने हे चीक लगेचच कालवत जायचं म्हणजे त्याच्यात अजिबात गिठोड्या तयार होणार नाही. आता मी सुरुवातीला लाटणं हातात घेतलं, पण माझ्याकडे घोटा असल्यामुळे त्याच्यानेच मी हे पीठ चांगलं हटवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी इथे फुल गॅसवरच साधारण 10 मिनिट पीठ हे असंच हटवून घेतलं आणि एकसारखं असं घट्टसर पीठ व्हायला लागलं. लगेच गॅस बंद केला आणि गॅस वट्ट्यावरच असं भिंतीच्या कोण्यामध्ये हे पातेलं ठेवायचं आणि मस्त असं चांगलं घोटून घ्यायचं म्हणजेच पीठ हटवून घ्यायचं. असं केल्याने पिठामध्ये अजिबात गिठोडी तर राहणारच नाही आणि पातेलं न हालता व्यवस्थित असं पीठ हे आपल्याला हटवता येतं किंवा पीठ हे आपल्याला व्यवस्थित घेरता येतं. आता हे पीठ व्यवस्थित कालून झाल्यावर परत पातेलं मी गॅसवर ठेवलं, कारण पातेलं आपण खाली उतरून घेतलेलं होतं. तर त्याच्यामध्ये थोडासा जर काही कच्चापणा असला तर तो जाण्यासाठी आपल्याला हे पीठ पुन्हा 10 मिनिट वाफवून घ्यायचं आहे ना पीठ तयार करण्याची अगदी सोपी पद्धत. तर हे कुरडयांचं पीठ कोणालाही सहज बनवता यावं म्हणून अशाच पद्धतीने थोडं थोडं करून पीठ तयार करायचं म्हणजे एकटी बाई असली तरी देखील तिला करता येतं. आता हे कुरडई बनवण्यासाठी पीठ एवढं परफेक्ट झालं आहे ना, कारण पाणी वगैरे अजिबात नंतर टाकायची गरज पडली नाही. फक्त जेवढा चीक तेवढाच पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे.
तर पीठ इथे आता व्यवस्थित तयार झालेलं आहे, पण 5 मिनिट हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी मी एक रुमाल घेतला, त्याला ओला करून घेतला आणि अशा पद्धतीने पिठावर टाकून घेतला. त्यामुळे काय होतं, पिठाला चांगली चमक येते आणि कमी गॅसवर ठेवलं तर पीठ खाली लागत देखील नाही. म्हणून 5 मिनिट पीठ असंच वाफवून घ्यायचं. आता गरम असतानाच आपल्याला कुरडया बनवायच्या आहेत. त्याच्यासाठी साच्यामध्ये असं थोडं थोडं पीठ भरायचं, छोट्या चमच्याने पीठ भरायचं म्हणजे व्यवस्थित भरलं जातं आणि हे पीठ चांगलं दाबून भरलं तरच कुरडई मस्त अशी सफाईदार साच्यामधून निघते. तर बघू शकता किती छान अशी कुरडई निघते आणि पिठामध्ये अजिबात गिठोडी वगैरे झालेली नाही आहे, म्हणून कुरडईचे अगदी तार तार असे निघतायत आणि एकसारखी कुरडई टाकता येते. अशा पद्धतीने सुरुवातीला एखाद्या प्लास्टिकच्या कागदावर ह्या कुरडया बनवून घ्यायच्या आणि नंतर उचलता यायला लागली की मग त्यांना उन्हात टाकायच्या. तर पहिल्या चिकाच्या कुरडया तयार झालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने मी दुसरा उरलेला चिक होता त्याच्या देखील कुरडया बनवून घेतल्या आणि संपूर्ण अशा घरातच कागदावर टाकून घेतल्या. आता संपूर्ण पीठ संपलेलं आहे, तरी देखील मी पीठ हे अजिबात हाताचा वापर न करता चमच्यानेच भरते आणि शेवटचं पीठ थोडं थंड झालंय तरी देखील कुरडई अगदी सफाईदार अशी निघते. असं मऊ लुसलुसीत कुरडईचं पीठ तयार झालं ना तर कुरडई टाकण्यासाठी खूपच हौस वाटते. मला तर खूपच आवडतं कुरडया बनवायला, म्हणून मी थोड्या थोड्या काय होईना घरीच कुरडया बनवते. आता ही कुरडई अशी थंड झाली की उचलता येते आणि अशा पद्धतीने ताटामध्ये भरून घ्यायच्या आणि उन्हात टाकायच्या. आता उन्हात वाळवण्यासाठी मी ह्या कुरडया गच्चीवर आणलेल्या आहेत आणि प्लास्टिकची जी आपली गहू किंवा तांदूळाची गोणी असते तिच्यावरच कुरडया ह्या मी वाळवते. खाट असली तर खाटेवर टाकायच्या, नसली खाट तर अशा पद्धतीने कुरडया वाळवून घ्यायच्या. तर बघू शकता किती छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया माझ्या इथे तयार झालेल्या आहेत आणि ह्या कुरडया संध्याकाळपर्यंत अशाच वाळवून घ्यायच्या. पूर्ण कुरडया झाल्यावरच मग त्यांची दुसरी बाजू वाळवायची. तर अशा पद्धतीने मी 2 दिवस कडक उन्हात कुरडया मस्त वाळवून घेतल्या. तर 3 किलोचा गव्हाचा चीक होता, त्यापासून माझ्या इथे 2 ताट भरून मस्त अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. 1 लिटरच्या गव्हाच्या चिकापासून 40 ते 45 कुरडई आरामात तयार होते. तर मी थोडासा चीक काढून ठेवलेला होता आणि फक्त 2 वाटी चिकापासून इथे मी बारीक असे मस्त पापड देखील बनवून घेतलेले आहेत आणि हे पापडची रेसिपी आधी चॅनलवर आहेच, तिथे तुम्ही बघू शकता. पद्धत सांगायची म्हटली तर कुरडयांसारखंच पीठ करायचं आहे, फक्त कुरडईच्या चिकाला जेवढा चीक तेवढं पाणी वापरायचं आहे आणि पापडांसाठी चिकाच्या निम्मे पाणी वापरायचं. त्याच पद्धतीने पीठ तयार करून त्याचे छोट्या छोट्या लाट्या तयार करून पापड लाटून घ्यायचे किंवा मशीनमध्ये दाबून घ्यायचे. हे पापड एका दिवसात वाढतात आणि तळल्यावर तर एवढा फुलतो ना, तर दुप्पट तिप्पट पापड तयार होतो. पांढरा शुभ्र आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतो असा हा पापड असतो. तर अशा इथे सोप्या पद्धतीने मी कुरडई पापड बनवून घेतलेले आहेत. तुम्ही देखील नक्की बनवा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.